नव्या पिढीचा उजवा ठसा आराधना परदेशी 94% गुणांसह 10वी परीक्षेत सरस. सद्गुरू लक्ष्मण गिरीजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल आणि श्री संदीप ढोकणे विद्यानिकेतन पांढुर्ली यांनी यंदाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत उज्ज्वल परंपरा कायम राखत 100% निकालाची घवघवीत कामगिरी केली आहे. यशाचा हा टक्का गुणवत्ता आणि मेहनतीचा उत्कृष्ट नमुना ठरलाय. सर्वच विद्यार्थ्यांनी 75% पेक्षा अधिक गुण मिळवले असून 6 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. यामध्ये आराधना परदेशी हिने 94% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवलाय. तिच्या पाठोपाठ श्वेता तुपे, ईश्वरी दळवी, कार्तिकी वीर आणि प्रथमेश दळवी यांनी प्रत्येकी 92% गुण मिळवले. श्रेया भोर हिनेही 90% गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच प्रियांका गाढवे 89%, आदिती जाधव 88%, गौरव दुपे 86%, साई चौधरी 84%, प्रयाग कानडे 77%, वैष्णवी दळवी 77% आणि वंश जगताप 72% यांनी या यशस्वी परंपरा पुढे चालवत आपले स्थान पक्के केले. या यशामागे शाळेचे संस्थापक संचालक डॉक्टर संदीप ढोकणे सर यांचे प्रेरणादायी नेतृत्व महत्त्वाचे ठरले. शिक्षण क्षेत्रात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर संदीप ढोकणे सर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत वेळोवेळी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. या घवघवीत यशाबद्दल श्री शंकर तुपे, श्री नारायण ढोकणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन केले. जिजाबाई नारायण विद्या प्रसारक मंडळ पांढुर्ली संचलित या संस्थेतील शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला भरभरून दाद दिली आहे. श्री पवन दाते सर, श्रीमती सुनीता शिंदे मॅडम, सौ मनीषा चौधरी मॅडम, बसव पूजा गोडसे मॅडम यांचे विद्यार्थ्यांच्या यशात मोठे योगदान आहे. त्यांनी शैक्षणिक मार्गदर्शनासोबतच विद्यार्थ्यांच्या मानसिक उभारणीतही मोलाची भूमिका बजावली आहे. यावेळी अनेक पालकांनीही शाळेच्या व्यवस्थापनाचे व शिक्षकांचे आभार मानले. हे यश फक्त आमच्या मुलांचे नसून शाळेच्या प्रत्येक शिक्षकाचे, व्यवस्थापनाचे व विशेषतः संदीप ढोकणे सरांच्या अथक परिश्रमाचे फलित आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या यशामुळे संपूर्ण पांढुर्ली परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. सर, काय सांगाल? काल 10वीचा निकाल लागला. आपल्या शाळेने सलग 100% निकाल दिला आहे. कसं बघता याकडे? सर्वप्रथम नमस्कार. काल 13 मे या दिवशी SSC बोर्डचा निकाल लागला. मला खूप आनंद होत आहे की आमच्या शाळेने सलग दुसऱ्या वर्षी 100% निकाल लावला. बरं, 100% निकाल लावला तर लावला, पण 94चा आमच्या शाळेत पहिला क्रमांक आला. हा आमच्या शाळेत पहिला क्रमांक नसून हा आमच्या येथील केंद्राच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सर्व शाळेमध्ये प्रथम क्रमांक आमच्या शाळेचा विद्यार्थिनीचा आला. ती विद्यार्थिनी आहे आराधना परदेशी. मला आनंद होत आहे या सर्व गोष्टीचा. पण सर्वप्रथम ज्या सर्व पालकांनी आमच्यावरती विश्वास ठेवला, जे विद्यार्थी आमच्या स्वाधीन केले, त्यांनी पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून आम्हाला या गोष्टी करता आल्या. आमचे सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी वेळोवेळी मुलांकडे लक्ष देऊन स्वतः आमच्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारलं होतं. प्रत्येक मुलाला वैयक्तिक मार्गदर्शन करणं ते करतच होते, पण त्या मुलाचे काही वैयक्तिक प्रॉब्लेम असतील त्यांना 1 to 1 जवळ घेऊन त्यांना मार्गदर्शन करत होते. आमचे पालक देखील आम्हाला चांगल्या प्रकारे साथ देत होते. त्यामुळे हे यश आले असं मला वाटतं. सर, ग्रामीण भागात इंग्लिश मीडियम शाळा यशस्वीपणे चालवण्यामागची नेमकी भूमिका काय होती आपली? खूप चांगला प्रश्न आहे सर तुमचा. ग्रामीण भागातीलच मुलांना खरा इंग्रजीचं भीती वाटते, म्हणून मी 2010 साली ही संस्था स्थापन केली आणि माझा हेतूच होता की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देणं हा होता. आणि आज ते 15 वर्षानंतर मला आनंद होतोय मी जे काम करतोय ते. ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजीचं शिक्षण आलंच पाहिजे आणि ते आजच्या बाहेरच्या शहरी वातावरणाशी ते मिळाले पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत कुठले कुठले उपक्रम राबवले जातात? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना दिले जाणारे संस्कार, त्यांना दिली जाणारी शिस्त आणि दिला जाणारा अभ्यासक्रम अभ्यासक्रम, ह्या तिन्ही गोष्टी आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देतो. विद्यार्थ्याचा जर सर्वांगीण विकास होणं गरजेचं असेल तर त्याला संस्कार देणं खूप गरजेचं आहे, पण संस्कार देऊन त्यांना शिस्त लावणं देखील गरजेचं आहे. आमच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना उत्तमातील उत्तम शिस्त लावून त्यांना संस्कारमय विद्यार्थी घडवत आहे आणि आज ते नक्कीच उद्या भारताची नवीन पिढी घडताना या संस्काराची खूप गरज भासणार आहे असं मला वाटतं. आपण शाळेचे संचालक म्हणून कोणत्या गोष्टींवर विशेष भर देतात?
शाळेचे संचालक म्हणून मी सर्वप्रथम माझ्याकडे विद्यार्थी सर्वगुण विकास हाच माझा हेतू आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा विकास होत नसेल तर मी कुठेतरी कमी वाटतो असं मला वाटतं. त्यासाठी माझे उत्तमातील उत्तम शिक्षक नेमणूक करणे, त्यांना चांगलं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणे आणि त्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची प्रगती कशी होत आहे याकडे लक्ष घालणे हे मला आवडतं आणि मी ते करून घेत असतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणखी कोणते शैक्षणिक प्रकल्प राबवण्याचा आपला मानस आहे का, काही विचार आहे का? हो, नक्कीच. ग्रामीण भागामध्ये खरं म्हणलं तर आर्थिक बाब असतेच, परंतु पालक शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे किंवा विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे पालकांना मुलांना वेळ कमी द्यावा लागतो, कमी वेळ देता येतो काही कामानिमित्त. म्हणून मी काही भविष्य काळामध्ये शाळेमध्येच हॉस्टेल उपलब्ध करणार आहे आणि इथेच विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास, सर्वांगीण संस्कार, सर्वांगीण शिस्त देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण अनेक सामाजिक उपक्रमामध्ये देखील सक्रिय असतात, त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम सामाजिक जे काही कार्य आहेत, माझे विद्यार्थी घडले ते विद्यार्थी भविष्यात नवीन भारत घडवणार आहे. त्यामुळे माझ्याकडून चांगले विद्यार्थी घडले तर उद्याचे भारत घडण्यासाठी मला उपयोग होईल आणि माझं सामाजिक कार्य तेच असेल असं मला वाटतं. जाता जाता पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? पालकांना आणि विद्यार्थ्यांना खरं म्हणलं ते त्या पालकांनी माझ्यावरती विश्वास ठेवून इथे शाळेत ॲडमिशन घेतले आहे आणि त्यांचा तो विश्वास मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज तो मला माझ्या 10वीच्या दुसऱ्या बॅचने दाखवून दिला आहे. केंद्रामध्ये आमच्या शाळेचा पहिला क्रमांक आला आहे आणि मला अभिमान वाटतोय की माझे सर्व विद्यार्थी 75% जास्त गुण मिळवतात. ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये अभ्यासक्रमामध्ये फरक असतो. माझे सर्वच विद्यार्थी हे क्लासहून अधिकारी होतील याचा मला विश्वास आहे. आणि सर्व पालकांना देखील मी सांगू इच्छितो, तुम्ही असाच माझ्यावरती विश्वास ठेवा आणि मी भविष्यात एक चांगली पिढी घडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि माझ्याकडून ते होत बी आहे. तुम्ही फक्त मला साथ द्या. आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांना मी सूचना देतोय, त्यांना सांगतोय तुमच्या सोबत मी आयुष्यभर राहणार आहे. तुम्ही आहात, तुमचं नाव, तुम्ही मोठे झालात तर मी मोठा होणार आहे आणि तुमच्यातून मला देव दिसणार आहे अशी माझी भावना आहे. नमस्कार. सर्वप्रथम माझं नाव पवन केशव दाते. मी जिजाबाई नारायण विद्यापीठ मंडळ संचलित श्री संदीप ढोकणे विद्यानिकेतन पांडुर्ली स्कूलचा प्रिन्सिपल म्हणून काम बघतो. तर काल 10वीचा जो SSC बोर्डचा जो निकाल लागला, या निकालाबद्दल सांगायचं झालं तर सलग दुसऱ्या वर्षी देखील आमच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी संपूर्ण पांडुर्ली पंचक्रोशीमध्ये आपल्या या विद्यानिकेतनचं नाव या ठिकाणी गाजवलेलं आहे. तर गाजवण्याची बाब अशी की स्कूलचा जो निकाल आहे तो 100% लागलाच, पण त्याचबरोबर त्याच्यातले जे गुणवंत 6 विद्यार्थी होते, या 6 विद्यार्थ्यांना 90%च्या वरती गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आणि 95%चा जी प्रथम आलेली जी विद्यार्थिनी आहेत आराधना परदेशी, हिला 95% गुण मिळवून हिने या ठिकाणी या पंचक्रोशीमध्ये या विद्यानिकेतनचं नाव या ठिकाणी रोशन केलेलं आहे. काल 10वीचा निकाल लागला, 100% आपल्या शाळेचा निकाल लागला आहे, कसे बघताय याकडे? सर्वप्रथम सगळ्यांचे विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन. SLM आणि SSD विद्यानिकेतन पांडुर्ली शाळेमध्ये फाउंडर संस्थापक डॉक्टर श्री संदीप नारायण ढोकणे सर तसेच शाळेचे प्रिन्सिपल पवन दाते सर यांचे मी मनापूर्वक अभिनंदन करते. कारण की त्यांचा हा मोलाचा वाटा आहे की त्यांनी मुलांना रस्त्यावरून वळणावर कसं आणावे, तसेच मुलांचे, आम्ही जरी नसतो तरी सर आमचे स्वतः येऊन मुलांच्या क्लासमध्ये येऊन मुलांची पूर्णप्रमाणे चौकशी करत, तसेच विद्यार्थ्यांना विचारत की तुम्ही कशा प्रकारे टीचरांनी तुम्हाला शिकवलेलं आहे. आम्ही नसल्यानंतर सर त्यांची स्वतः एक्झाम घेत असत. त्याचनंतर ही माझी 2025 आणि 26ची ही बॅच पुढच्या वर्षी 10वी मध्ये असणार आहे. तर ह्या मुलांकडनं मला अशी अपेक्षा आहे की त्यांनी 98% पाडावे. आता 94%ने आमचा निकाल लागलेला आहे. 100%चा निकाल या शाळेचा लागलेला आहे. 94%ची मुलगी आराधना परदेशी हिने उज्ज्वल तिचं यश निश्चित केलेलं आहे. मला ह्या बॅचकडनं ही अशी अपेक्षा आहे की त्यांनी 98% पाडून आपल्या शाळेचं नाव लौकिक करावे, तसेच ढोकणे सरांचंही नाव लौकिक करावे. यशाचं श्रेय तू कुणाला देशील? श्रेय द्यायचं म्हटलं तर मेहनत आम्ही सर्वांनी केली होती आणि टीचर्स, पॅरेंट्स सर्वांनी आम्हाला सपोर्ट केला. जे टीचर्स होते आमचे ते नेहमी आम्हाला नाही का मोटिवेशन वगैरे द्यायचे. म्हणजे
नेहमी म्हणायचे अभ्यास वगैरे करा. आणि आमचे जे फाउंडर आहे स्कूलचे डॉक्टर संदीप ढोकणे सर, हे तर नेहमी आमचं अपडेट वगैरे घेत असायचे आणि त्यांचा नेहमी क्लासवरती चक्कर असायचा, मुलं अभ्यास करताय की नाही. आणि त्यांनी पण आम्हाला खूप मोटिवेशन दिलं. तर माझं जे यशाचं श्रेय आहे ते सर्वांनाच जातं. सर्वांनी इक्वली सपोर्ट केलं आणि त्याच्यामुळे मी 94% अचीव्ह करता आले मला. अभ्यास तर म्हणजे चांगलाच जायचा, पण मॅथ जो होता तो माझा वीक पॉईंट होता. त्याच्यामुळं बाकी पेपर्सला मला एवढं जास्त काही टेन्शन नाही आलं. पण जेव्हा मॅथचा पेपर होता ना, तर त्याच्या आधी थोडंसं टेन्शन आलं होतं, पण टीचर्स वगैरेंनी सपोर्ट वगैरे केलं म्हणून त्याला फेस करता आलं. शाळेतील कुठला क्षण असा आहे जो तुझ्या कायम लक्षात राहील? सगळेच म्हणजे जे इव्हेंट्स वगैरे आम्ही स्कूलमध्ये होते ते सगळे चांगले होते. इक्वली म्हणजे सर्व चांगले माझ्यासाठी. भविष्यात तू कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचं ठरवलं आहेस? मला मेडिकल फील्डमध्ये जायचंय, तर त्याच्यासाठी मी आता तयारी करणार आहे. सोशल मीडियाचा वापर अभ्यासासाठी कसा नियंत्रित केला, काय सांगशील? स्कूलमधून तर आम्हाला सांगितलं होतं का फोन जास्त नाही घ्यायचा, आणि हे म्हणजे आमच्या भल्यासाठी सांगितलं होतं. तर म्हणजे जेव्हा गरज असायची तेव्हाच आम्ही फोन वगैरे यूज करायचो. आय एम श्वेता चंदन तुपे फ्रॉम SSD विद्यानिकेतन स्कूल पांडुर्ली. कालच SSD 10th बोर्डचा रिझल्ट लागला आहे आणि आमच्या स्कूलचा 100% निकाल लागला आहे. मला 92.20% पडले आहे. आणि यामागे फक्त माझेच एफर्ट्स नाही आहे, तर कुठलीही चांगली गोष्ट होण्यासाठी अनेक लोकांचे सहकार्य हवे असते. तसेच आमच्या या यशामागे आमचे सर्व शिक्षक, आमचे प्रिन्सिपल सर, पॅरेंट्स या सर्वांचा हात आहे. या सर्वांनी आमच्यावरती खूप मेहनत घेतली आणि आमच्या यशामध्ये त्यांचा देखील वाटा आहे. सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे की जेव्हा पण पेपरच्या आधी जी एन्झायटी व्हायची ना, ती खूप भयानक राहायची. म्हणजे जर आपण बघायला गेलो ना, तर जेव्हा पहिला पेपर असायचा ना, तर खूप ब्लँक होऊन जातं, प्रत्येकजण ब्लँक होऊन जातं. आणि ते एक मोठं चॅलेंजेस होतं माझ्यासाठी. बट मी ते हँडल करून घेतलं आणि सगळ्या टीचर्समुळं त्यांनी पर्सनली लक्ष दिलं म्हणून सगळं इझी गेलं मला आणि सगळं ठीक होतं. शाळेतील कोणता क्षण तुला कायम लक्षात राहील असं वाटतंय? टू बी ऑनेस्ट सगळेच एकदम एक्सिलंट होते सगळे. म्हणजे आमची गॅदरिंग झाली, आम्ही गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करून पण एवढा चांगला माइलस्टोन अचीव केला आहे. आणि अजून स्टँडअप झाला, असे खूप सारे आहे क्षण जे कायम मेमोरेबल आहे माझ्यासाठी. इतर विद्यार्थ्यांना यशासाठी तू काय सल्ला देशील? ॲडवाईस द्यायचं झालं तर कन्सिस्टन्सी मॅटर्स. रोज तुम्ही ॲटलिस्ट 2 to 3 hours स्टडी ठेवला ना, तो पण खूप आहे. आणि सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट जसे सायन्स झालं, मॅथ्स झालं, त्याची जर कन्सेप्च्युअल नॉलेज सगळ्यात जास्त घेतलं तर ते खूप बेनिफिशियल राहील आणि त्याने तुमचं स्कोरिंग पण वाढू शकतो. Myself Ishwari Sampath Darvi from SSD Vidyaniketan, and yesterday the result of 10th SSC board was declared, and we are 13 students in our class, and our teachers and our principal take many efforts for our result, and we are the milestone of our school. Thank you. My name is Prathamesh Vilas Darvi, and previously I have passed out through SSC board exam standard 10th with the grade of 92%, and it's the very proudful moment for me, as a big credit goes to my school and the staff of school, because solving a lot of practice paper, more than 100 practice paper per subject, is the crucial point of our यशाचं श्रेय तू कुणाला देशील? श्रेय द्यायचं म्हटलं तर मेहनत आम्ही सर्वांनी केली होती आणि टीचर्स, पॅरेंट्स सर्वांनी आम्हाला सपोर्ट केला. जे टीचर्स होते आमचे, ते नेहमी आम्हाला नाही का मोटिवेशन वगैरे द्यायचे. म्हणजे नेहमी म्हणायचे अभ्यास वगैरे करा. आणि आमचे जे फाउंडर आहे स्कूलचे डॉक्टर संदीप ढोकणे सर, हे तर नेहमी आमचं अपडेट वगैरे घेत असायचे आणि त्यांचा नेहमी क्लासवरती चक्कर असायचा, मुलं अभ्यास करताय की नाही. आणि त्यांनी पण आम्हाला खूप मोटिवेशन दिलं. तर माझं जे यशाचं श्रेय आहे ते सर्वांनाच जातं. सर्वांनी इक्वली सपोर्ट केलं आणि त्याच्यामुळे मी 94% अचीव्ह करता आले मला. अभ्यास तर म्हणजे चांगलाच जायचा, पण मॅथ जो होता तो माझा वीक पॉईंट होता. त्याच्यामुळं बाकी पेपर्सला मला एवढं जास्त काही टेन्शन नाही आलं. पण जेव्हा मॅथचा पेपर होता ना, तर त्याच्या आधी थोडंसं टेन्शन आलं होतं, पण टीचर्स वगैरेंनी सपोर्ट वगैरे केलं म्हणून त्याला फेस करता आलं. शाळेतील कुठला क्षण असा आहे जो तुझ्या कायम लक्षात राहील?
सगळेच म्हणजे जे इव्हेंट्स वगैरे आम्ही स्कूलमध्ये होते ते सगळे चांगले होते. इक्वली म्हणजे सर्व चांगले माझ्यासाठी. भविष्यात तू कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचं ठरवलं आहेस? मला मेडिकल फील्डमध्ये जायचे, तर त्याच्यासाठी मी आता तयारी करणार आहे. सोशल मीडियाचा वापर अभ्यासासाठी कसा नियंत्रित केला, काय सांगशील? स्कूलमधून तर आम्हाला सांगितलं होतं का फोन जास्त नाही घ्यायचा, आणि हे म्हणजे आमच्या भल्यासाठी सांगितलं होतं. तर म्हणजे जेव्हा गरज असायची तेव्हाच आम्ही फोन वगैरे यूज करायचो. आय एम श्वेता चंदन तुपे फ्रॉम SSD विद्यानिकेतन स्कूल पांडुर्ली. कालच SSD 10th बोर्डचा रिझल्ट लागला आहे आणि आमच्या स्कूलचा 100% निकाल लागला आहे. मला 92.20% पडले आहे आणि यामागे फक्त माझेच एफर्ट्स नाही आहे, तर कुठलीही चांगली गोष्ट होण्यासाठी अनेक लोकांचे सहकार्य हवे असते. तसेच आमच्या या यशामागे आमचे सर्व शिक्षक, आमचे प्रिन्सिपल सर, पॅरेंट्स या सर्वांचा हात आहे. या सर्वांनी आमच्यावरती खूप मेहनत घेतली आणि आमच्या यशामध्ये त्यांचा देखील वाटा आहे. सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे की जेव्हा पण पेपरच्या आधी जी एन्झायटी व्हायची ना, ती खूप भयानक राहायची. म्हणजे जर आपण बघायला गेलो ना, तर जेव्हा पहिला पेपर असायचा ना, तर खूप ब्लँक होऊन जातं, प्रत्येकजण ब्लँक होऊन जातं आणि ते एक मोठं चॅलेंजेस होतं माझ्यासाठी. बट मी ते हँडल करून घेतलं आणि सगळ्या टीचर्समुळं त्यांनी पर्सनली लक्ष दिलं म्हणून सगळं इझी गेलं मला आणि सगळं ठीक होतं. शाळेतील कोणता क्षण तुला कायम लक्षात राहील असं वाटतंय? टू बी ऑनेस्ट सगळेच एकदम एक्सिलंट होते सगळे. म्हणजे आमची गॅदरिंग झाली, आम्ही गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करून पण एवढा चांगला माइलस्टोन अचीव केला आहे. आणि अजून स्टँडअप झाला, असे खूप सारे आहे क्षण जे कायम मेमोरेबल आहे माझ्यासाठी. इतर विद्यार्थ्यांना यशासाठी तू काय सल्ला देशील? ॲडवाईस द्यायचं झालं तर कन्सिस्टन्सी मॅटर्स. रोज तुम्ही ॲटलिस्ट 2 to 3 hours स्टडी ठेवला ना, तो पण खूप आहे. आणि सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट जसे सायन्स झालं, मॅथ्स झालं, त्याची जर कन्सेप्च्युअल नॉलेज सगळ्यात जास्त घेतलं तर ते खूप बेनिफिशियल राहील आणि त्याने तुमचं स्कोरिंग पण वाढू शकतो. Myself Ishwari Sampath Darvi from SSD Vidyaniketan, and yesterday the result of 10th SSC board was declared, and we are 13 students in our class, and our teachers and our principal take many efforts for our result, and we are the milestone of our school. Thank you. My name is Prathamesh Vilas Darvi, and previously I have passed out through SSC board exam standard 10th with the grade of 92%, and it's the very proudful moment for me, as a big credit goes to my school and the staff of school, because solving a lot of practice paper, more than 100 practice paper per subject, is the crucial point of our milestone, and this would be the great point according to me. Also, we wasn't join a kind of tuition, and still we were the only 30 students, and we are now 30 blockbusters without any tuition scored 90+. माझे नाव संपत कचुदळवी. ईश्वरी निकाल लागला, काल अपेक्षित निकाल आम्हाला वाटलं नव्हतं आणि तिने मेहनत घेतली आणि शाळेची मेहनत आणि आमचं शेतकरी असल्यामुळे कसलाही वेळ देण्यास वेळ नव्हता आमच्याकडे. आणि पालक आणि सर्व जे सहकारी ढोकणे सरांनी मेहनत घेतली आणि चांगल्यापैकी मार्क्स पडले. सर्व शिक्षकांचे आणि शाळेचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी परदेशी सरदार सिंग विजय सिंग या सद्गुरू लक्ष्मीगिरी महाराज शाळेत माझी मुलगी नियरपासून ते 10वीपर्यंत शिकत आलेली आहे आणि माझ्या अपेक्षापेक्षा तिनं जास्त मार्क मिळवले. आणि माझी अपेक्षा आहे का बऱ्यापैकी मुलांच्या पालकांनी ह्या शाळेमध्ये मुलांना मोटिवेट करावं. तरी 94% मार्क्स मिळाले तिला, शाळेत तिचा 1 नंबर आलाय. कसा पाहता याकडे आपण? बोलणं शक्य नाही, इतका आनंद झालेला. आनंद झाला. माझं नाव चंदन तुपे, तर श्वेता ही माझी मुलगी आहे. तर याच्यामध्ये संपूर्ण श्रेय मी ढोकणे सरांना देतो.
आम्ही शेतकरी असल्यामुळे आम्हाला त्यांना अभ्यास कर म्हणायला सुद्धा वेळ नाही. खरं सांगायचं म्हणजे त्यांनीच काय केलं असं त्यांनीच शिकवलं, सर्व केलं. पूर्ण संदीप सरांना याचं श्रेय आणि शिक्षकांना. खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय आणि आमच्या यशाचं पूर्ण हे झालंय. शाळेचं आणि शाळेचा पूर्ण स्टाफ यांचं पण मनपूर्वक अभिनंदन करतोय. आणि खूप म्हणजे मेहनत घेतली खूप शाळेने. त्यांच्या अभ्यासात आपण कसा सहभाग घेतला? सहभाग म्हणजे वेळोवेळी जे पाहिजे ते त्यांना दिलेलं आहे. वेळोवेळी अभ्यास करा आणि तुम्हाला जेव्हा जसं वाटेल त्या टायमिंग तो अभ्यास करा, असं एवढं हे. शाळेच्या व्यवस्थापन व शिक्षकांबद्दल आपलं काय मत आहे? मत म्हणजे खूपच म्हणजे व्यवस्थित शिक्षण, स्टाफ व्यवस्थित आणि पूर्ण जी शिकवण लावलेली आहे ती पण पूर्ण व्यवस्थित झालेली आहे. आणि त्यांचं पण मनापासून पूर्ण धन्यवादच करतोय. असं म्हणजे खूप मेहनत खूप घेतलेली आहे शिक्षकांनी आणि शाळेने पण. असं अभ्यासासाठी घरचं वातावरण आपण कसं ठेवत होतात? अभ्यास म्हणजे तिला एकदम फ्री ठेवत होतो. असं अभ्यासाचं एकदम दडपण नव्हतं. असं तुला म्हणजे योग्य वेळी कधी पण कर, तू रात्री पहाटे त्या सोयीनुसार हे केलेलं आहे आपण. नमस्कार. माझा मुलगा प्रथमेश विलास दळवी. तो ह्या शाळेमध्ये जसं सर्वप्रथम मी शाळेचं खूप अभिनंदन करते आणि सरांचं करते की त्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि इतकं यश मिळवलं आहे. नारायण रामचंद्र डोकणे, पांडुर्ली. सद्गुरू लक्ष्मणगिरी इंग्लिश मीडियम स्कूलचे डॉक्टर संदीप डोकणे सरांचे वडील. मला फार मोठा अभिमान आहे. सलग दुसऱ्या वर्षी आमची शाळा 100% रिझल्ट देऊन शाळेचा गुणगौरव मोठ्या दिमागात पंचकृषीत वाढीत आहे. त्याबद्दल शाळेचे मी माझ्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.